Next, question number third. Quadrilateral MRPN is a cyclic. Okay. Quadrilateral MRPN is a cyclic. Means draw this. This is a circle. MRPN. MRPN is a cyclic quadrilateral. Measurement of angle R 5x minus 13. 5x minus 13. Okay. Then also given the n 4x plus 4. 4 degree. Find the measurement of R and n. किती सोपं दिलेलं आहे. गिवन सगळं दिलेलं आहे तुम्हाला. गिवन मीन्स व्हाट MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे सगळ्यात मोठं गिवन आहे. क्वाड्रिलॅटरल MRPN is a cyclic quadrilateral. Okay. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हेच गिवन आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये एक नेहमी लक्षात ठेवा अपोजिट अँगल दिलेले असतात. The sum of opposite angle in cyclic quadrilateral is supplementary. Means what? 180. The theorem of cyclic quadrilateral. Otherwise, sum of opposite angles are 180 because this is cyclic. Achha, which are the opposite? Angle R plus angle N is equals to 180. Means 5x minus 13 plus 4x plus 4 is equals to 180. 5 plus 4 9x minus 13 plus this minus 9 is equals to 180. ओके. दोन ऑप्शन आहे. 9 कॉमन काढून केलं तरी चालेल. ओके. अदरवाइज डायरेक्टली 9 तिकडे नेला तरी चालेल. 9x equals to 180 plus 9. 9x equals to 189. X equals to 189 divided by 9. 9 2s are 9 1s are. What is the value of x? 21. अच्छा. Question काय? Find the angle N and R. N and R. The angle R equals to 5x minus 13. 5. X की value किती आहे? 21 minus 13. 5 1s are 5, 5 2s are 10 minus 13. 15 5 minus 3 2 19 2. Angle N is equals to 4x plus 4. 4 into 21 plus 4. 4 plus 84. 88 means किती सोपं होतं. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मीन्स अपोजिट अँगल ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल आर मेक अ सप्लिमेंट. अच्छा. व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय 92 and 88. सम बघा 92 and 88. 2 plus 8 10 carry 1 180. दोघांचा सम किती आहे? 180. क्वेश्चन खूप सोपे आहे. फक्त काय करायचं आहे आपल्याला ते क्वेश्चन व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ते क्वेश्चन काय करायचं आहे आपल्याला? व्हेरीफाय. नाही तर क्वेश्चन मध्ये असं काही फार मोठे काही क्ल्यू दिलेले नाही. सॉरी मोठे काही क्लू दिलेले नाही. क्ल्यू जास्त दिलेले आहे. ओके. Next, question number 4. In a figure, RS is a diameter. Means RS is a diameter. Okay. O is a center. O is a center. Point T lies in the exterior of circle. Of the circle. The exterior means this. अच्छा. Point T lies in the exterior means this. Okay, काही प्रॉब्लेम नाही. Then prove that RTS is an acute angle. Then prove that RTS is an acute angle. Prove that RTS is an acute angle. Acute angle means it is the less than 90. It is the less than 90. तर आपल्याला स्टार्ट काय करायची आहे? ड्रॉ MS construction. Draw MS is perpendicular on RT. It is very main construction.
when you draw the perpendicular, then this angle make the right angle 90. अच्छा, हे गणित 2, 3, 4 किती की मेथडने सोडवता येते. याच्यात आता दोन मेथड आहे. एक तर सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल. सेकंड मेथड अशी आहे की इट इज द एक्सटेरियर अँगल ऑफ दिस टू ट्रायंगल. मीन्स रिमोट एक्सटेरियर अँगल थेरम यांनी सोडवता येते आणि सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल एबी. पण आपण एक सिंपली सोडू. अँगल आर, अच्छा, RMT, RMS is a right angle as SMT is also right angle by construction. RMS is a right angle, SMT is also right angle. Okay, in triangle TMS, angle TMS plus TSM plus SMT. This one TMS TSM is equals to 180. TMS 90. TSM plus MTS is equals to 180. TSM plus MTS is equals to 180 minus 90. TSM plus MTS is equals to 90. Okay. थ्रू दॅट आपल्याला काय करायचं, आरटीएस. तर आरटीएस मध्ये बघा काय थ्रू दॅट करायचं, आरटीएस. तर इथे एक प्रॉब्लेम हे आहे, टीएसएम काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही एमटीएस बघा, एमटीएस ला आरटीएस लिहू शकता. याच्यात आम्ही काय लिहिलं, RTS. आता बघा की सम ऑफ द दिस टू मीन्स व्हॉट, सम ऑफ दिस टू अँगल इज वन, सम ऑफ दिस टू अँगल इज 90. सम ऑफ दिस टू अँगल इज 90 म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येकी ह्या दोघा मिळून 90 आहे, 90 आहे. तर हे दोघंही 90 पेक्षा कमी असणार. हा 30 असणार, हा 60 असणार, हा 45 सॉरी हा 40 असणार, तर हा 50. मीन्स व्हॉट, दोघांचे अँगलचं मेजर किती आहे, 90. म्हणजे प्रत्येकी दोघं, प्रत्येकी हे काय आहे, 90 पेक्षा कमी. का तर ते दोघं मिळून किती तयार केलं, 90. मीन्स व्हॉट, आरटीएस इज लेस दॅन 90. हेन्स आता आपलं स्टेटमेंट काय होतं, हेन्स प्रूव्ह दॅट आरटीएस इज एन ॲक्यूट अँगल. हेन्स अँगल आरटीएस इज एन ॲक्यूट अँगल. किती सोपी थेअरी होती की हा परपेंडिक्युलर ड्रॉ नसता केला तर आपला प्रॉब्लेम. अच्छा, मला खूप वेळेस काय म्हणतात, सर मी इथे एक गोष्ट लिहिली नाही, मला माहित आहे मी काय नाही लिहिली, की आधी तुम्हाला गणित कळलं पाहिजे. पण हे तुम्ही कधी लक्षात आणलं का, व्हाय वी ड्रॉ धिस परपेंडिक्युलर, व्हाय वी ड्रॉ धिस. आता ही परपेंडिक्युलर तुम्ही काय ड्रॉ केली, ऍक्च्युली सुरुवातीलाच लिहायचं होतं. पण मी म्हटलं आधी कन्सेप्ट हे करू क्लिअर, नंतर कन्सेप्ट. त्याचं कारण सांगतो की परपेंडिक्युलर ड्रॉ केली ते अनलॉजिकल नाही ना, तुम्ही मनाने नाही सांगू शकत ना. मग ते लॉजिक काय आहे, की लॉजिक हे आहे की तुम्ही जर बघितलं असेल तर आरटी इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट एम. आरटी आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं, ड्रॉ कन्स्ट्रक्शन मध्ये आरटी intersect circle at point M. It is the main construction. तो कुठे इंटरसेक्ट केला, at point M. Draw RMS, draw segment MS
किंवा RMS किंवा मग आपण इथं लिहिलं ड्रॉ MS इज परपेंडिक्युलर ऑन RT किंवा ड्रॉ सेगमेंट MS. अच्छा, segment MS and angle RMS is inscribed angle. मी कालच्या थेरी मध्ये सांगितलं होतं की अँगल RMS RMS हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय की इथं जर बघितलं तुम्ही तर हा सर्कल आहे, ही काय सेमी सर्क्युलर. ओके, क्वाड म्हणजे हियर इट इज द डायमीटर. मग सेमी सर्क्युलर आहे म्हणजे 180 आणि इथं जर एखादा अँगल ड्रॉ केला तर हा कितीचा असणार 90. का तर इन्स्क्राइब्ड अँगल आहे. हा इन्स्क्राइब या आखला तर हे 180 आहे, तर 180 चे हाफ किती होते 90. तुम्ही 50 करा असा आहे. इट इज ऑल्सो 90 असा आहे. इट इज ऑल्सो 90 म्हणजे काय की when you join the 2 points of our diameter, 2 points of diameter and make an angle, inscribed angle in semicircular arc, then this angle is the right angle. Hence RMS is a right angle. Hence RMS is a right angle. Hence angle RMS is equals to 90. हे कन्स्ट्रक्शन मेन होतं की हे साधं लॉजिक होतं की आपण हे जर इथे इंटरसेक्शन पॉइंट कुठला घेतला इंटरसेक्शन पॉइंट तो 90 झाला, पलीकडचा 90 असणार. ओके, कळलं, खूप सोपं होतं. इट इज द थेरी, इट इज द थेरम ऑफ दॅट सर्कल दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अरे मग काय प्रॉब्लेम काय, एनी रेक्टँगल. चला ड्रॉ. Prove that any rectangle is a cyclic quadrilateral. अच्छा, any rectangle is a cyclic quadrilateral. The property of cyclic quadrilateral means sum of opposite angle is supplementary किंवा 180. मग any rectangle is a cyclic quadrilateral हे प्रूव्ह करायचं. सगळ्यात सोपं प्रॉब्लेम. लेट quadrilateral ABCD is a rectangle. Angle A equals to B equals to C equals to D all of 90. It is the property of rectangle कि all angles are right angle, कि all angles are 90. The measure of all angles are 90 and they are equal. अच्छा, काय प्रूव्ह करायचं. Any rectangle is a cyclic quadrilateral. Then angle A plus B plus C plus D is equals to 360. Sum of all angle of any quadrilateral is 360. Then आता आपल्याला अपोजिट अँगल फक्त सोडायचे आहे. कुठले अपोजिट अँगल, अपोजिट कुठले काय AC नाही तर BD, काही प्रॉब्लेम नाही, मी AC घेतो. अँगल A प्लस अँगल C. मग अँगल B किती आहे 90. अँगल D किती आहे 90. A plus C अँगल is equals to 360. 90 plus 90 180. तिकडे नेऊन सबट्रॅक्ट केलं. A plus C is equals to also 180. And it is the property of rectangle. Sum of opposite angle of cyclic quadrilateral is 180. Sum of opposite angles of cyclic quadrilateral is 180. Means A plus C is equals to 180. Hence quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. Hence आता आपलं गणित काय होतं. Hence any rectangle is a cyclic quadrilateral. Hence any rectangle is a cyclic quadrilateral. किती सोपं होतं, काही लॉजिक ला. मी AC घेतलं ना A प्लस C तर तुम्ही BD घ्या, B प्लस D, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम खूपच सोपे आहे. पूर्ण थेरी मधलेच प्रॉब्लेम सोपे आहेत.
थेरी पार्ट करायला लागणार आहे. तुम्ही इन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 72 काढा. 72 च्या लेफ्ट हँड पेजवर म्हणजे 72च पेज आहे, 8 नंबर पॉइंट आहे द डेफिनेशन ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. किती? 8 नंबर पॉइंट रिमेंबर मध्ये की सॉरी डेफिनेशन ऑफ कोन सायक्लिक पॉइंट. आता कोन सायक्लिक पॉइंट काय ना, हा डेफिनेशन आपल्याला माहित असली पाहिजे कारण की इट इज द थेरी बेस्ड क्वेश्चन. पण त्याच्या आधी एक क्वेश्चन असा आहे की WZ PT सॉरी पी काढला नाही मी, WZ PT इज अ सायक्लिक. फर्स्ट आधी हा सॉल्व करून घेऊ. अच्छा, गिवन काय? अल्टिट्यूड YZ आणि XT ऑफ ट्रायंगल WXY. अच्छा, अल्टिट्यूड, व्हॉट इज द मीनिंग ऑफ अल्टिट्यूड? सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. एव्हरी वर्ड हॅज अ डेफिनेशन अँड वी नो दॅट टाइप्स ऑफ डेफिनेशन. हे लक्षात ठेवा की प्रत्येक वर्डला काहीतरी एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे अँड ते डेफिनेशन तुम्हाला माहित असली पाहिजे इन युअर ओन लँग्वेज. काय लिहायची तर नाही ना, फक्त समजलं पाहिजे. ओके, इन ट्रायंगल WXY YZ आणि XT सेगमेंट. अच्छा, सेगमेंट म्हणून लिहू शकता तुम्ही, अदरवाइज अल्टिट्यूड. ओके, सेगमेंट YZ and segment XT are altitude. अल्टिट्यूड हा वर्ड आला म्हणजे सगळं काही एंड झालं. ओके, अच्छा, अल्टिट्यूड आहे मीन्स हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे, मग इकडचे राईट अँगल आहे, इकडचे राईट अँगल आहे. का की इट इज द लिनियर पेअर. मग कसं करायचं? इन ट्रायंगल सॉरी क्वाड्रिलॅटरल WZPT. there are WZPT अँगल. अच्छा, सिंगल लेटर नेम लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी चालते. अच्छा, दे आर अल्टिट्यूड. ओके, इट इज द पॉइंट नंबर फर्स्ट. ओके, WZP प्लस WTP प्लस हे दोन अँगल झाले. आता ZWT प्लस ZPT is equal to 360. अच्छा, we know WZP and WTP is a 90 angle. का? Because these two are a altitude and they make the 90. तर इथं मी जे केलं तर इथं लिहिता आलं असतं आपल्याला WZP is equals to angle WTP is equals to 90 and it is the point number first. Okay, then 90 plus 90 plus JWT plus JPT is equals to 360. Then JWT plus JPT is equal to 360 and याचा sum 180 minus means it is the 180 means sum of two, this W and this P angle, sum of two opposite angle is 180, then it is a cyclic quadrilateral. Sum of opposite angles is 180, then quadrilateral WZPT is a cyclic quadrilateral. किती सोपं होतं, फक्त लक्षात काय ठेवायचं एक वर्ड, इट इज अ अल्टिट्यूड. त्या अल्टिट्यूड आहे हा एक वर्ड नसता दिला ना तर हे गणित कधीही सॉल्व्ह झालं नसतं. सगळ्यात मेन होतं अल्टिट्यूड अँड यू अंडरस्टँड अंडरलाइन दिस वर्ड इन युअर टेक्स्ट बुक. ओके,
क्वेश्चन काय पॉइंट एक्स वाय टी झेड आर कॉन्सायक्लिक ऍक्च्युली कॉन्सायक्लिक म्हणजे काय इफ टू पॉइंट्स ऑन अ लाइन subtended equal angle if two points on a line subtended equal angle to the distinct point which on the same side of line which of the same side आता बघा two points ZT lies on a same line आता यांची लाईन कुठली आहे lies on a same XY बघा XZY and XTY make an equal angle both are right angle then these 2 points are concyclic means what there are 4 points ZXYT हा एवढाच कन्सेप्ट आहे आपला आता बघा जसं स्टार्ट तिथूनच करायचं आहे की we know that in first कि from first these two angles are right angle then these two angles also the right angle then angle XZY is equals to angle XTY is equals to right angle given from first लिहिलं तरी चाललं असतं आपल्याला ओके पॉइंट XY point X and Y and the line XY subtended equal angle at the two distinct point बघा किंवा असं लिहिता येते डायरेक्ट लाईन XY line XY subtended two line XY subtended equal angle किंवा two equal angle at a two distinct point at a two distinct points आता ते दोन डिस्टिंक्ट पॉइंट कुठले आहेत Z and T ते डिस्टिंक्ट पॉइंट कुठले आहेत Z and T there are the two distinct points Z and T points Z and T respectively म्हणजे लाईन XY नी Z वर आणि T वर दोन वेगळ्या पॉइंट वर इक्वल अँगल 90-90 म्हणजे कुठले हे इक्वल अँगल तयार केले पॉइंट नंबर सेकंड मग आता पुढे आपली कॉन्सायक्लिकची पेज नंबर 72 वर डेफिनेशन काय आहे की टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन सबटेंडेड इक्वल एंगल at a two distinct point which lie on the same side of the line मग इथं आता पूर्ण डेफिनेशन लिहायची if two points on a given angle if two points on a given angle if two points on a given angle subtended equal angle subtended equal angle they subtended equal angle at two different किंवा two distinct point at two distinct points at two distinct points which lie on the same side of line which lie on a same side of a यानी line then the 4 points are collinear then the four sorry no, not a collinear sorry not a collinear the 4 points are concyclic points and which are they hence points Z X Y T are concyclic ओके खूप सोपा होता बघा नेक्स्ट हे प्रॉब्लेम म्हणजे काय हे पूर्ण थेरी पाठ करायला लावणार आहे
इन वर टेक्स्टबुक पेज नंबर 72 लेफ्ट हँड साइड वर 8 नंबरचा पॉइंट आहे, द डेफिनेशन ऑफ कॉनसायक्लिक पॉइंट्स. आता काय आहे की yz and xt is altitude, they make the right angle, means xzy and xty is a right angle, it is a given. first second, पण आता आपण करायचं काय, ऍक्च्युली कोन सायक्लिक म्हणजे काय, लाईन xy सबटेंडेड टू इक्वल अँगल, xy लाइन में दोन इक्वल अँगल तयार केले, z and t, इक्वल अँगल ॲट अ डिस्टिंक्ट पॉइंट, कुठले z and t रिस्पेक्टिव्हली. मग आता कोन सायक्लिकची डेफिनेशन काय, इट इज द डेफिनेशन ऑफ कोन सायक्लिक पॉइंट्स इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन. आता इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन, इथे लाइन कुठली आहे xy, सबटेंडेड इक्वल अँगल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट, xy लाइन ने काय केले, इक्वल अँगल तयार केले दोन वेगळ्या पॉइंटवर z आणि t, लाइन एकच आहे xy, इक्वल अँगल z and t, विच लाई ऑन अ सेम साइड. अच्छा, हे दोन्ही अँगल या साइडला लाइनच्या सेम साइडला खाली आणि खाली ऑन अ लाइन, देन 4 पॉइंट्स. आता 4 पॉइंट्स कुठले, xy द लाइन आहेच, दुसरे दोन पॉइंट कुठले आहेत z, दिस 4 पॉइंट्स आर द कॉनसायक्लिक, दिस 4 पॉइंट्स आर द कॉनसायक्लिक, मीन्स zxyt इज अ कॉनसायक्लिक, मीन्स व्हाट की ही एक xy लाइन आहे, x ने इकडे हा राइट अँगल तयार केला आणि इकडे हा राइट अँगल तयार केला, t आणि z. बघा, अ लाइन न दोन अँगल तयार केले, z आणि t दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये, हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, अँड दे आर लाईन ऑन अ सेम साइड ऑफ लाइन, लाइनच्या सेम साइडला आहे. हेन्स दिस 1 2 3 4 x y t z, these 4 points are concyclic. खूप मेन डेफिनेशन आहे, पेज नंबर 72 इन युअर टेक्स्ट बुक. सोपं गणित होतं, फक्त काय करायचं होतं, वी हॅव टू लर्न दिस कन्सेप्ट ओनली. ओके, लेट्स प्रॉब्लेम नंबर 7. काय दिलेला आहे, आर्क एनएस इज 125 अँड आर्क ईएफ इज द 737, देन फाइंड द अँगल एनएमएस. हा अँगल फाइंड करा. ही थिअरी तुमच्या बुक मध्ये 73 पेज वर पॉइंट नंबर 10 म्हणून एक दिलेली आहे. इथं करायचं काय, एनएमएस अँगल एनएमएस हॅज वर्टेक्स in the exterior of circle, in the exterior of circle म्हणजे काय, एनएमएस अँगलचा एक वर्टेक्स म्हणजे m हा सर्कलच्या बाहेर आहे, कुठे आहे, सर्कलच्या बाहेर, and it intersect arc EF and arc NS. आणि हा काय करते पॉइंट, हा अँगल EF आणि NS या दोन्ही आर्कला काय करते, इंटरसेप्ट करते. मग थेरी खूप सोपी आहे की अँगल NMS is half of the angle measurement of arc NS minus measurement of arc EF. मोठी कुठली होती, NS, EF काय लहान, is equals to half of the 125 minus 37. It is the measurement of that. Half of the this 15 minus 7 is the 8 and 8 2 1 का 2 2 4 का 4 का, means it is the 44 degree. It is the 44 degree. म्हणून म्हटलं की this theory is on the page number 73 point number 10 in your textbook. खूप सोपी थेरी होती. या थेरीचं आपल्याला प्रूफ वगैरे काही नाही आहे, फक्त ॲज अ एक फॉर्म्युला म्हणून त्या पेजवर दिलेला आणि आपल्याला तसंच सॉल्व्ह करायचं, काही मेजर इश्यू नाही होता. प्रॉब्लेम खूप सोपं होता.